Caluso to Shelbyville. MK Sheikh sir to Sinjil. Jake Billim. So yesterday, NSUI Goa has won the elections. After 15 years, we have won all the posts of university, Goa University Student Council, down to chairman, secretary, LR, and 5 executive posts. So this victory we dedicate to entire student community of Goa. आणि खास करून हांव सांगूंक सोदता आमचो LOP जावं और आमचो आमदार जावं आनी आमचो CWC परमनंट इन्वायटीड मेंबर गिरीश सर जावं ते सदांच आमच्या वांगडा उरले आनी आमकां सपोर्ट केलो म्हणून आमकां आयज ह्यो विजय मेळटा. आनी युनिवर्सिटी जो इलेक्शन जालो डायरेक्ट पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट आसून सुद्दां डायरेक्ट पॉलिटिकल इंटरफिरन्स आसून सुद्दां आमी NSUI गोवा आनी आमचे जे अलायन्स पार्टनर आसा तांकां मेळोन आमचे UFRान सेफली धरून इलेक्शन जिखून दाखयला. 16 तारखेक इलेक्शन आसलो. 16 तारीख इलेक्शन आसून सुद्दां तेंच्यांनी 15 मिनट पयलीं इलेक्शन पोस्टपोन केलो कित्याक तांचे कडेन नंबर नासलो म्हणून. बट स्टील जेन्ना 23 तारखेक इलेक्शन डिक्लेअर जालो तेन्ना आमी जैतिवंत जाले आनी आमकां 52 वोट्स मेळ्ळे. 95 वोट्सांतून 52 वोट्स ऑफ अ NSUI पॅनल. सो आय वॉन्ट टू थँक एंटायर स्टुडंट कम्युनिटी ऑफ युनिवर्सिटी की 45,000 स्टुडंट्स आर अंडर युनिवर्सिटी. सो दीस कावन्सील वील रिप्रेझेंट 45,000 स्टुडंट्स ऑफ गोवा. आणि ही जी कावन्सील जी जिखून आयला आमी स्टुडंट्साचे आवाज जावन काम करतले. जायते इशू आहा स्टुडंट्साक. पयलो म्हटल्यार युनिफॉर्म इशू आहा, मागीर एटेंडन्स इशू आहा एक, मागीर आमचो स्पेशल आमचे रिवेल इशू आहा. म्हणजे कितलेशे इशू आहा ते पेंडींग आहा फ्रॉम लास्ट 10 to 15 years आनी कोणूच हाका एड्रेस करूंक ना. BJP जस्ट वॉन्ट टू विन द इलेक्शन एंड गो. आयज आमी दाखोवन दिलें की student community and youth of Goa have rejected the ideology of hatred, have rejected the ideology of communal, and आमची जी secular ideologically aligned students आहात ते वांगडा मेळोन सगळे जातीचे स्टुडंट्स, हिंदू जावं, क्रिस्तांव जावं, मुसलमान जावं, बॅकवर्ड क्लास जावं, सगळ्यांक वांगडा घेवन आमी एक कावन्सील फॉर्म जाला. खरेंच बरें दिसता इतली मेहनत हे BJPचे सरकार जो इतलो दबाव तेंचेर हाडटालो तरी पसून आमचे यूथ काँग्रेसा बरोबर रावले आनीक खरेंच आपलो स्ट्रेंथ दाखयलो. सो तांकां पयले सुवातेर शाबासकी. आनी हांव मागतां NSUI कडेन सगळ्या भुरग्यां कडेन की ही चळवळ तुमी मुखार व्हरोंक जाय. नॉट ओन्ली फॉर द पार्टी बट इन द वेलफेअर फॉर द स्टेट ऑफ गोवा. गोंयांक तुमची गरज आसा आनी डेफिनेटली सगळ्यांच्या आदारान आमी म्हणटो आसात, आमदार आसात, आतां ZP मेंबर्स आसात, हे सगळ्यांच्या आदारान वी वील ऑल स्टँड टुगेदर. आनीक जेन्ना काँग्रेस पार्टीक तुमचो आदार जायो, सहकार जायो, सजमता तुमी पार्टी बरोबर सदांच आसतले आनी चड करून गोंयच्या पासून. कित्याक टुडे इट इज नीड ऑफ द आवर की गोंय आमी कशें सांबाळपाक जाय. आमचे मदें फूट घालून आमकां म्हाका दिसता हे सरकार BJP सरकार आमकां डिवायड करता. बट भुरग्यांनी हो एकवट दाखयलो, युथान हो एकवट दाखयलो आनी होच एकवट 27 गोंयचो लोक हे BJP सरकाराक भायर ओडून दाखयतलो असो सजमता. दुसरे सुवातेर हांव शाबासकी दितां सगळे 10वी ZP जे आमचे मेंबर्सांक जे जिखल्यात तांकां. आनीक सावथाक 8 आनी नॉर्थाक म्हाका 2. सो ऑलमोस्ट 10 ZP मेंबर्स प्लस आमचे अलायन्स पार्टनर गोवा फॉरवर्ड तांचो 1. सो सगळ्यांक शाबासकी की ही वेंचणूक जिखल्या खातीर. हांव मुद्दम सांगूंक सोदतां इट वॉज नॉट अ इजी टास्क. पार्टीक जे आनीक तशें आमच्या कार्यकर्त्यांक हे इतलें इजी नाशिल्लें. टू रेज द टॅली फ्रॉम 3 to 10 इज नॉट अ स्मॉल थिंग. आनी हे कलेक्टीव एफर्ट आख्ख्या गोंयकारांचो कलेक्टीव एफर्ट जावन म्हाका दिसता हे जैत आमी जिखल्यात. सो शाबासकी तुमकां सगळ्या न्यूली इलेक्टेड ZP मेंबरांक. युनिक इज अ डबल सेलिब्रेशन. तेगेले दोन्ही ZP जिखले प्लस त्यांनी स्ट्रॅटेजी करून नावेली आनी 2 ZP केले तेही जिखले. आणि उकळे मतदारसंघातलो एक स्टुडंट आयज दिल्ली
गोवा युनिव्हर्सिटीचो स्टुडंट कावन्सिलाचो चेअरमॅन जाल्लो आसा साई बाब साई देसाय. हे सगळे जे पॅनल म्हाका दिसता जवळ जवळ आमी लास्ट स्टुडंट कावन्सील जिखलेले तेन्ना सुनील कवठणकर वॉज द NSY प्रेसिडेंट आणि त्याचे नंतर ABVP खुबशे मॅन्युप्युलेशन करून प्रत्येक इलेक्शनाक ते मॅन्युप्युलेशन करताले आणि कारण तांकां जाय तशी युनिटी तांकां एकठांय दवरपाक प्रॉब्लम जाताले. सो लकीली ह्या फावटी जो एक्सरसायज गरज आशिल्लो सगळ्या कॉलेजींनी आनी युनिव्हर्सिटीक यू आर इलेक्ट करून हाडप आनी तांकां एकठांय दवरप हें काम खूब पयलीं स्टार्ट केलें. आनीक जे काँग्रेसचे स्टुडंट विंग आसा जेका आमी NSY म्हणटात आनीक गोवा फॉरवर्डाचे तेंगेले एक स्टुडंट विंग आसा. सो तेंचे मेंबर्स आनी आमचे मेंबर्स एक जावन एक गोवा युनिव्हर्सिटीक स्टुडंट कावन्सिलाक मेजॉरिटी जाली आनी तांकां सगळ्यांक एकठांय धरून गायड करपाक म्हाका दिसता बाब युरी आनी एल्टन आनी एक जो पार्टीच्या लिडरशिपीन तांकां एक सपोर्ट दिवपाक जाय आशिल्लो तो सपोर्ट ह्या फावटी बरो भक्कमपणे जालो. काल बाब युरी आनी एल्टन तांकां ज्या जाग्यार दवरता कारण ते किडनॅप सुद्दां करता. हेजे पयलीं आमी खूब इलेक्शनां पयल्यात जे स्टुडंट्सांक किडनॅप करून स्टुडंट कावन्सील इलेक्शन करता तांकां लिपोवन दवरून. पूण ती सगळी चड गरज आसताली आनी ती बरे तरेन बाब युरी आनी एल्टनान तांकां कॉन्फिडन्स दिलें, तांकां सगळ्यांक एकठांय दवरलें. One main reason was I felt that the disconnect of the youth from 18 to 35 of age group. These are almost about 30% of the vote share. And there was a disconnect. I felt we worked over the years, there were strategies, Bab Naushad raising several issues, very vocal in the university. And एक युनिव्हर्सिटीचे जरी तो राज आमी चोयल्यार रँकिंग जे पॉट गोंयची आसा गोवा युनिव्हर्सिटी इट इज स्लिपिंग एंड इट इज गोइंग फ्रॉम बॅड टू वर्स. गोवा युनिव्हर्सिटी वॉज ऑलवेज अमॉंग द फर्स्ट 100 and today it is close to 200. It is worst things that are happening in Goa University. It is a dictatorial attitude by the chancellor, by the vice chancellor and certain people. There is a lobby within Goa University promoting and Goa's interest खास करून जे फॅक्युलिटी आहा फॅक्युलिटी प्रमोट करपाक गोंयकारांक थिंगा जॉब मेळपाक आमी सदांच प्रश्न हे विधानसभेन मांडटा. त्याच पद्दतीन आज जेन्ना जरी तो चोयल्यार जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल हाडपाक जो हो भ्रष्ट जुमला पार्टीचो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे पण हाडटा कोणाच्या इंट्रस्टा धरून हितून गोंयकारांगेलो इंट्रस्ट ना. हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल जेन्ना पयलेच हाडिल्ले त्या वेळार आमी काँग्रेस पक्षान ओपोज केल्ले. इट वॉज नॉट इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट. आज जायते प्रश्न NSUIचे म्हाका खात्री आहा की आमचे पॅनल अंडर साई देसाय, अंडर नौशाद, अंडर आर नॅशनल प्रेसिडेंट, all the MLAs, under our party president, we have to work. And खास करून देव बरें करूं म्हणटा almost it is a representation of about 40-45,000 youth. आणि हे जरी तर हो बारीक फिगर न्हू. आज भुरगे फ्रस्ट्रेट जालेले आहाय about job scams, about वयता थिंगा corruption. And this representation that needs to be highlighted at the university level will be highlighted. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.